सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले नगर परिषदच्या छाननी प्रक्रियेत नगरसेवक पदाचे 24 अर्ज अवैध तर नगराध्यक्ष पदाचे 2 अर्ज अवैध। उज्ज्वला थिटे यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज बाद, अर्जावर सूचकाची सही नसल्याने अर्ज बाद। अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी भरला होता अर्ज। बीडमध्ये भाजप एमआयएम कार्यकर्ते आमने सामने, डॉक्टर योगेश क्षीरसागर नगर परिषद कार्यालयासमोर जात असताना घोषणा, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार टळला। आळंदीत 10 प्रभागात 22 जागांसाठी निवडणूक होणार, आळंदीत सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार। धुळ्यातील दोंडाईच्या नगरपालिकेवर भाजपचा झेंडा, भाजपच्या नयन रावल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड, शरयू भावसार यांचा अर्ज बाद। बीडमध्ये ऐन निवडणूक काळात शांतता, महायुतीतील राष्ट्रवादी भाजप कार्यालयात शुकशुकाट। भाजपच्या सुवर्णा पाटलांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, सुवर्णा पाटलांना दिली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी, सातारा नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर। धाराशिवमध्ये नगरपालिका उमेदवारी अर्ज छाननीच्या दरम्यान 2 गटात दगडफेक, नगरपालिकेमध्ये गोंधळ। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे निवडणुकीचा अर्ज दाखल, खुलताबाद आणि वैजापूर या 2 ठिकाणावरून 2 उमेदवारांचा कुणबी प्रमाणपत्राचा लाभ घेत अर्ज दाखल। धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुका 2 राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यावर शिक्कामोर्तब, मवियातून शरद पवारांची राष्ट्रवादी तर महायुतीमधून अजित पवारांची राष्ट्रवादी चौरंगी लढत होणार असल्याचं चित्र। धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेची महायुती, तिसरीकडे ठाकरेंच्या सेनेसोबत काँग्रेसची आघाडी। कळंब नगर परिषदेत तिरंगी लढत पाहायला मिळणार। अल्हाद कलोती नगरसेवक पदासाठी रिंगणात, अल्हाद कलोती मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ, चिखलदरा नगर परिषद भाजपतर्फे उमेदवारी, उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्यात शिवसेनेनं नगरसेवक पदासाठी खातं उघडलं, खान जुबेदाबी यांना नांदगावमधून बिनविरोध उमेदवारी। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2 प्रभागातील आरक्षणात अचानक बदल, परंतु हे बदल आरक्षण सोडतीतील नियमानुसार करण्यात आले, निवडणूक विभागाचा दावा। तळेगाव दाभाडे नगर परिषदमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती, भाजपचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 नगरसेवक बिनविरोध। मराठी सिनेमाच्या टीमनं घेतली राज ठाकरेंची भेट, अभिनेत्री धनश्री काडगावकरांनी केली पोस्ट शेअर। नशेखोरी विरोधातील कारवाईचे अभिनेते प्रवीण तरडे यांनी केलं कौतुक, मिरज शहरातल्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याला भेट देत नशेखोरी विरोधात सुरू असलेल्या कारवाईबद्दल सांगली पोलिसांचं केलं कौतुक। सांगलीतल्या कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला, सांगलीतील सामाजिक संघटनांकडून आयर्विन पुलाचा वाढदिवस एखाद्या मुलाप्रमाणे साजरा करण्याची परंपरा। कार आणि ट्रक सारख्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर, दुचाकी आणि 3 चाकी वाहनांच्या विक्रीत उत्तर प्रदेशनं पहिलं स्थान पटकावलं। स्वच्छ सुरक्षित शौचालय कागदावरच, धारावीत 86 पुरुष आणि 81 महिलांमागे 1 टॉयलेट, गोवंडी, मानखुर्द, मालाड, मालवणी, कुर्ला येथील झोपडपट्टीतही हेच चित्र, प्रजा फाउंडेशनचा धक्कादायक अहवाल। योगगुरू रामदेव बाबा मुंबई दौऱ्यावर, रामदेव बाबांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी घेतली भेट। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या 6 तास बंद, उद्या सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार, विमानतळ धावपट्ट्यांच्या दुरुस्तीसाठी निर्णय।
तर वर्ध्याच्या अल्लीपूरमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही खंजिरी भजन स्पर्धेचं आयोजन 3 दिवस रात्रंदिवस सुरू राहिलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातील भजन मंडळांनी उत्साहानं नोंदवला सहभाग. शस्त्रक्रियेत घाटी राज्यात अव्वल, नागपूर पुण्यालाही टाकलं मागे. गंभीर अपघात, सीझर डिलिव्हरी किंवा हाडांच्या शस्त्रक्रियांच्या बाबतीत घाटी रुग्णालय अजूनही नागरिकांची पहिली पसंती. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा 63वा वर्धापन दिन उत्साहात. सक्षम विकसित राष्ट्र निर्मितीसाठी शिक्षण हाच पर्याय, कुलगुरू डॉक्टर विजय माहेश्वरींचं प्रतिपादन. वर्धा जिल्ह्याच्या मुलींनी व्हॉलीबॉलमध्ये रचला इतिहास. वरिष्ठ गट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत पटकावलं रौप्य पदक. महाराष्ट्रातून मुलींचे 20 व मुलांचे 32 संघ झाले होते सहभागी. नवी मुंबई महानगरपालिकेला देशात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते गौरव. अनेक ठिकाणी उपलब्ध रिक्षांकडून अधिक भाडं आकारलं जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानंतर चारकोप मनसे शाखेनं नागरिकांच्या सोयीसाठी तातडीनं मोफत बस सेवा केली सुरू. 101 नागरिकांना परत मिळाले चोरीला गेलेले मोबाईल. तब्बल 16,25,000 रुपयांचे मोबाईल केले परत. तक्रार नोंदवताच तंत्रज्ञानाच्या मदतीनं पोलिसांनी जलद कारवाई केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार. निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा. उद्यापासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत करणार प्रचार सभा. अंजली दमानी यांची आज पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेत करणार मोठा गौप्यस्फोट. काल मुंडवा जमिनीची पाहणी करण्यापासून रोखलं. पाहणी करण्यास रोखल्यानं अंजली दमानी आक्रमक. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सुनावणी. आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी. सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार. ॲडव्होकेट मंगेश ससाणेंनी केली होती याचिका दाखल. बिबट्यांना तत्काळ जेरबंद करणार. नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालणार. बिबट्यांच्या हल्ल्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याची शक्यता. राजेंद्र मुठे यांच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही. दिग्विजय पाटील, शीतल तेजवाणी, रवींद्र तारू यांचं अहवालात नाव. मुंबईतील फ्लायओव्हर संदर्भातील बैठक संपन्न. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडली बैठक. 24 फ्लायओव्हरची डागडुजी फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश. मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावलं. डोंबिवलीतील पक्षप्रवेशावर शिवसेना मंत्र्यांची नाराजी. उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली, फडणवीसांचं वक्तव्य. महायुती नाराजी नाट्यावर पडदा पडला. महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत बैठकीत चर्चा. सर्वात जास्त जागांवर युती करायची. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान. आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून एकत्र राहावं. युती धर्म पाळण्यासाठी आम्ही बिहारपर्यंत जातो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. आमचे एनडीएचे प्रधानमंत्री मोदी आहेत. डबल इंजिन सरकार, मी सातत्यानं बोलतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. आमचा अजेंडा खुर्चीचा नाही तर महाराष्ट्राच्या विकासाचा. आमचा अजेंडा स्वच्छ आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. महायुतीतील नाराजीवर अजित पवारांचं वक्तव्य. नाही रे बाबा, असं काही नाही, मी तर तुमच्याकडूनच ऐकतोय. अजित पवारांचं माध्यमांसमोर स्पष्टीकरण. रवी राणा यांनी घेतली युवा स्वाभिमान संघटनेची बैठक. संघटनेतर्फे निवडणूक प्रभारीची नियुक्ती. नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीबाबत आढावा. रवी राणा यांची युवा स्वाभिमान संघटना स्वबळावर. आरक्षणाच्या मर्यादेबाबत आज सुनावणी. आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडू नका. सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला स्पष्टपणे बजावलं.
किमान 5 इमारतीच्या गटाचे मिनी क्लस्टर लवकरच होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश. क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला गती. नेत्यांनी नाराजी नाही, मनातील खंत व्यक्त केली. नाराजी ज्यांच्यासोबत होती त्यांना 3.5 वर्षांपूर्वीच सोडलं. महायुतीतील नाराजी नाट्यावर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. पक्षांतरावरून आमच्यात नाराजी होती, कुणी कुणाला सुनावलेलं नाही. नाराजी नाट्यावर प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. मुख्यमंत्री भडकले असं कोण म्हणालं? शिंदे आणि फडणवीसांनी सकारात्मक तोडगा काढलाय. प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. शिंदेंच्या सेनेचे 7 ते 8 मंत्री कॅबिनेट बैठकीत होते. नाराजीच्या बातम्या विनाकारण पेरल्या जात आहेत. गिरीश महाजनांचं वक्तव्य. मुंबईतील आमदारांची उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी बैठक. चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक. बैठक शासकीय कारणासाठी होती. मुंबईतील गृहनिर्माण धोरणाबाबत चर्चा करण्यासाठी आलो. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. निवडणूक असल्यामुळे इकडचं तिकडे सुरू आहे. आमचे देखील काही लोक तिकडे गेलेले आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मंत्रिमंडळ बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय. मुंबईत परवडणारी घरे उपलब्ध होणार. तसेच आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर. मुंढवा जमीन प्रकरणी मोठे समितीचा अहवाल सादर. नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांची माहिती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना विशेष MP-MLA कोर्टाचा झटका. 1 डिसेंबरपासून होणार दैनंदिन सुनावणीला सुरुवात. भाजप हे एकनाथ शिंदेंना दूर करत असून एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांचा निधी बंद केला असता. शिवसेनेच्या नाराजी नाट्यानंतर चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजी नाट्यावर आदित्य ठाकरेंचं ट्विट. मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाही. आदित्य ठाकरेंची खोचक टीका. चंद्रपूर भाजपमध्ये मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात पुन्हा वाद. महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यावरून वाद. बीडमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी आणि भाजप कार्यालयात शुकशुकाट. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून स्वतःच्या बंगल्यावरून कारभार केला जात असल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरात भाजपकडून शिवसेनेला मोठा धक्का. कन्नड ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत राजपूर भाजपात. शिवसेनेविरोधात राजपूत यांची भाषणादरम्यान उघड नाराजी. निवडणुकीच्या दरम्यान कोणीही उठून काही अव्वाच्या सव्वा बोलणं काही कामाचं नाही. सध्या कुठं काही बोललं तर लगेच व्हायरल होतं. आता पहिल्यासारखं राहिलं नाही. एका कार्यक्रमादरम्यान सुरेश धस यांचं वक्तव्य. पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीसाठी झाडे तोडण्यासाठी लिहिण्यात आले नंबर. झाडावर लिहिलेले नंबर लोकशाहीच्या कॅमेऱ्यात चित्रित. सरकारी उद्यानात वृक्ष तोडण्यासाठी लिहिण्यात आले नंबर. तर समरजित घाटगेंवर स्वपक्षातूनच टीका. समरजित घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाहीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा खुलासा. छोटे भूखंड आता विनाशुल्क नियमित होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश. सुमारे 3 कोटी नागरिकांना दिलासा. मराठी पाट्यांवरून मनसे पुन्हा आक्रमक. गिरगावातील सखी उद्योगगृहातील फलक गुजराती भाषेत, फलक मराठीत करण्यासाठी मनसे आक्रमक. अभिनेते रमेश परदेशी यांचा भाजपात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत केला प्रवेश. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात नाफेडच्या हमीभाव योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदीला सुरुवात. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्रावर गर्दी. सोयाबीनचा प्रति क्विंटल 5,328 हमीभाव. शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
छत्रपती संभाजीनगरमध्ये गोरक्षकावर हल्ला करणारा मुख्य आरोपी मुंबईतून अटकेत. घटनेत 20 ते 25 जणांच्या टोळक्यानं चाकू आणि कोयत्यानं गणेश शेळकेवर केला होता हल्ला. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये घरफोडी, तब्बल 7,20,000 रुपयांचा मुद्देमाल, चोरट्यांना केला लंपास. सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरण, या प्रकरणी आज सुनावणी. मुंबई उच्च न्यायालयात पार पडणार सुनावणी. या प्रकरणात सलग 3 सुनावणीत सीबीआयच कोर्टापुढे निरुत्तर. अंबरनाथमध्ये तरुणावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केली अटक. पोलिसांनी अवघ्या 8 तासात या टोळीला केली अटक. नागपुरात पीएम आवास योजनेतील फ्लॅटमधील देह व्यापाऱ्याच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा. पीडित महिलेची सुटका, आरोपीला अटक. तर नागपूरमध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली गंडवणाऱ्या आरोपीला अटक. टपाल विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची केली होती फसवणूक. पालघरच्या नाकोडा ज्वेलर्समध्ये तब्बल 4 कोटींची चोरी. आरोपींना 48 तासात नेपाळमधून 4 तर एक आरोपी सुरतमधून अटक. 3,72,00,000चा मुद्देमाल जप्त. विशेष म्हणजे एक आरोपी आज इमारतीतील सुरक्षा रक्षक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.